चा व्हिडिओ आहे जाड दंड आपण कसे लपवायचे। जाड दंड लपवण्यासाठी आपण ब्लाऊजच्या बाह्या कशा प्रकारचे शिवायचे आहेत किंवा ब्लाऊज शिवताना त्याची कोणती काळजी घ्यायची आहे। तर चला छान छान टिप्स तुमच्यासाठी मी आणल्या आहेत। पहिली टिप्स आहे, तुम्ही शॉर्ट अस्तीन कितीही हौस असली तरी शिवू नका। शॉर्ट अस्तीनने छोट्या बाहीने तुमचे दंड जास्त हायलाइट होतील, ते जास्त उठून दिसतील आणि जास्त जाड दिसतील। त्यामुळे छोटी अस्तीन कुर्ती असो किंवा मग ब्लाऊज असो तुम्ही टाळायलाच पाहिजे। तर छोटी अस्तीन शिवायची नाही। जर तुम्हाला शिवायचीच असेल, आवड असेल तर मेघा अस्तीन असतात, ती तुम्ही शिवू शकतात। आणि ज्या बाह्या आहेत त्या थोड्याशा लूज शिवल्या तरी चालेल, त्याने तुमचे दंड जास्त उठून दिसणार नाही। स्लीवलेस ब्लाऊज तर अजिबात वेअर करू नका। स्लीवलेस ब्लाऊजने आपला दंड खूप जास्त प्रमाणामध्ये जाड दिसतो। दंडच नाही तर पूर्ण हात आपला जाड दिसतो। म्हणून ज्या जाड मैत्रिणी आहेत त्यांनी आपले दंड झाकण्यासाठी 3/4 अस्तीन किंवा कोपरापर्यंत अस्तीन शिवाव्यात। स्लीवलेस अजिबात यूज करू नये। तर तुम्ही कोपरापर्यंत बाही शिवू शकतात किंवा 3/4, तुम्हाला दोन्हीपैकी जे आवडेल ते तुम्ही शिवू शकतात, कारण त्याने तुमचे दंड लपून राहतील, हायलाइट होणार नाही। तुम्हाला जर लांब अस्तीन कम्फर्टेबल असेल तर तुम्ही लांब अस्तीनचे ब्लाऊज किंवा मग घागरावरचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकतात। अगदी खूप छान दिसतील, तुमचा एकसंध तो हात दिसेल, एकसारखा हात दिसेल, म्हणून तुम्ही दंड अशा लांब बाह्याने सुद्धा लपवू शकतात। दुसरी टिप, ब्लाऊजचे जे डिझाईन असतात त्यावर केलेले वर्क असते ते नाजूक असायला हवे। म्हणून साडी घेताना ब्लाऊज देखील एकदा नजरेखालून घालायला हवा की तो किती वर्क त्यावर केलेला आहे आणि किती हेवी आहे। ब्लाऊजच्या बाह्यांवर जर हेवी वर्क केला असेल तर आपले दंड अजून जास्त मोठे दिसतात, कारण ते डिझाईन उठून दिसते, वरच्या वर असते, त्यामुळे दंड अजून जास्त जाड दिसतील। तर तुम्ही जर प्लेन ब्लाऊज घालत असाल तर त्याचे जे रंग आहेत ते अगदी डार्क असायला हवे। डार्क कलरने आपला जाडेपणा लपून जातो, हायलाइट होत नाही। तर तुम्ही कधीही प्लेन ब्लाऊज घेत असाल तर त्यामध्ये डार्क शेड नक्कीच निवडा आणि तुमच्या कोपरापर्यंतच्या बाह्या शिवून घ्या। तुमचे आर्म्स, तुमच्या बाह्या नक्कीच स्लिम दिसतील। जर तुम्हाला प्रिंटेड ब्लाऊज घालायचं असेल तर त्यावर अगदी मोठी प्रिंट असायला नको। मोठ्या प्रिंट्सने आपले जे दंड आहेत अजून जास्त हायलाइट होतील, जास्त उठून दिसतील आणि आपण जाड दिसू। म्हणून प्रिंटेड ब्लाऊज घेताना प्रिंटकडे हमखास लक्ष द्या।